जय विश्वकर्मा विश्वकर्मा प्रतिष्ठान जालना यांच्या वतीनं 17 सप्टेंबर विश्वकर्मा प्रगट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। तर आज विश्वकर्मा प्रगट दिन असल्यामुळे आज आपण सगळे समाज बांधव जे एकत्र जमलेलो आहे श्री विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीनं, तर सगळे समाज बांधव आज प्रगट दिनासाठी उत्सुक होऊन सनी स्वतः टायमावरती येऊन सनी सगळ्यांना प्रगट दिन साजरा करण्यासाठी आलेले आहे आणि सगळे आपसामध्ये थोडीशी चर्चा करून सनी त्यांचं एकमेकाविषयी प्रेम आणि एकमेकाविषयी भावना हे एकमेकाला चर्चामधून सनी एकमेकाच्या लक्षात आलेलं आहे आणि त्या हिशोबानं आपण 17 सप्टेंबरचा कार्यक्रम इथं सत्कार कॉम्प्लेक्सजवळ आयोजित केलेला आहे। तर आज 17 सप्टेंबरचा प्रगट दिन आहे हे बऱ्याचशा लोकांना माहीत असेल, ज्यांना माहीत नसेल त्यांना आवाजून सांगतोय आम्ही आणि प्रगट दिनांच्या सगळ्यांना शुभेच्छा देतोय। तर हा कार्यक्रम सगळे सुतार बांधव आलेले होते आणि त्यांचे फोटो वगैरे घेतले मी। त्याच्यानंतर आम्ही अशी आरती केली छानशी अशी विश्वकर्माची, आणि विश्वकर्माची आरती करताना भरपूर लोकांना म्हणजे असं चांगलं वाटत होतं की विश्वकर्माचा असं काहीतरी आपल्याला कार्यक्रम व्हायला पाहिजे। त्या हिशोबानं आज हे 17 सप्टेंबरचा कार्यक्रम आपण जालना येथे श्री विश्वकर्मा प्रतिष्ठान जालना यांच्या संदर्भामध्ये आपण इथं घेतलेला आहे। तर सगळे जे समाज बांधव आहेत ते सगळे समाज बांधव इथं हजर राहिलेले आहेत आणि ह्या कार्यक्रमामध्ये आरती वगैरे झाल्याच्यानंतर थोडीशी चर्चाही झाली आहे। तर एक अमावस्येच्या दिवशी अशी सुतार समाजाला अशी मीटिंग घेण्यात येणार आहे। तर ज्या सुतार समाजाची महिन्याला एक मीटिंग होणार आहे त्या हिशोबानं मीटिंगचं चालू आहे। तसंच निवेदन दिलेलं आहे सगळ्यांना समाज बांधवांना एकत्र येऊन सनी ही मीटिंगचा आज जे आपल्याला असं समाज एकत्र आल्याच्या नंतर जे चांगलं वाटतंय असे सगळेच आपण आपल्या घरती आरती वगैरे करतातच 17 सप्टेंबरला सगळेच विश्वकर्माची पूजा वगैरे करतात। पण जे 17 सप्टेंबरला विश्वकर्मा काय आहे, कोणचा देव आहे, कोण लोक याला मानतात असे बऱ्याचशा लोकांना माहीत नाही आहेत। तर त्याच्यामुळं जे कर्मा जे देव आहे या देवाला मानणारे लोक जे कलाकार लोक आहेत तर ते कलाकार लोक सगळे विश्वकर्माला मानतात आणि सगळे विश्वकर्मा प्रगट दिन असेल, विश्वकर्मा जयंती असेल तर हे लोक साजरी करतात। आणि हा जो देव आहे विश्वकर्मा, हा विश्वकर्मा संपूर्ण जे म्हणजे विश्वरचिता आणि विश्वजना तयार केलेलं आहे। तसंच विश्वकर्माचा जे उल्लेख आहे रामायणामध्ये आहे, याच्यामध्ये आहे, भरपूर याच्यामध्ये विश्वकर्माचा उल्लेख केलेला आहे आणि तो विश्वकर्माचा देव असा सगळ्या समाजाचा आहे, एक माणसाचा नाही आहे। त्याच्यामुळं हे 17 सप्टेंबर आज आम्ही इथं साजरा केलेला आहे जालन्या इथं। तर जालन्यामध्ये श्री विश्वकर्मा प्रतिष्ठान यांच्या वतीनं आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि दर अमावस्येला आता इथून पुढं काम सुतार समाज असेल, कोणताही समाज असेल त्यांना एक अमावस्येच्या दिवशी विश्वकर्माच्या नावानं थोडंसं काम बंद ठेवून थोडंसं 2 तास 1 तास मीटिंगमध्ये हजर राहण्याचं सगळ्यांना हे केलेलं आहे। आणि जे आपले विश्वकर्माचं जे मंदिर आहे ते मंदिराची पण चर्चा होणार आहे, आपल्याला जागेच्या याच्यामध्ये पण आपण सगळं हे सहकार्य होणार आहेत। तर त्यामुळं आपण मीटिंग घेत आहे। तर ह्या येणाऱ्या अमावस्येला तशीच तारीख वगैरे डिक्लेअर करतोय मी, 2 ऑक्टोंबरला मीटिंग राहणार आहे आणि आपण श्री विश्वकर्मा प्रतिष्ठानचं जे चॅनल आहे, व्हॉट्सअप आहे, हे ग्रुप परत एकदा चालू होणार आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला याची अपडेट भेटून जाणार आहे की कुठे मीटिंग होणार आहे, काय होणार आहे। फक्त तुम्हाला तुमचा नंबर त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे किंवा चॅनल असेल तर चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे। तेही विश्वकर्मा प्रतिष्ठान जालना ह्या वतीनंच असतील आणि ते चॅनलला तुम्ही ॲड केल्याच्यानंतर कुठे मीटिंग आहे, कुठला कार्यक्रम आहे, कुठलं काय आहे, समाजाचं जे पण काय असेल ते त्या ग्रुपवरती येईल, त्या चॅनलवरती येईल। तर सगळ्यांना जे समाज बांधव असतील त्यांना ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला समाजामध्ये काय चाललं आहे, कुठल्या प्रकारचे स्कीम चालू आहेत, काय चालू आहेत हे सगळं तुम्हाला अपडेट घर बसल्या तुम्हाला मिळत राहील तुमच्या मोबाईलवरती। त्या हिशोबाने याच्यामध्ये जॉईनिंग करा आणि इथं हा कार्यक्रम संपला। कार्यक्रम संपल्याच्यानंतर असं छानसं सगळ्या समाज बांधवांना एकत्र येऊन सनी असे फोटो वगैरे व्हिडिओ असे घेतले आणि पद्धतशीर मस्त त्यांनाही चांगलं वाटलं। कारण इतके आज फक्त एका कॉलवर सगळे लोक आलेत, इथून पुढे जे पण कार्यक्रम बघतात त्यांना या
त्यांचे नंबर टाकायचे असेल तर त्यांना ॲड करता येईल व्हॉट्सअपला याला